आपल्याला सांगू इच्छितो की गोंदिया तिरोडा तालुक्यामधून बँकेचा संचालक आहो. मी निवडणूक लढणार नव्हतो, पण सगळ्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची इच्छा होती. एक मिनिट निर्ग बोलले चर्चेला आणून शेतकऱ्याला जास्तीत जास्त लाभ बँकेच्या माध्यमातून कसा पोहोचवता येईल, प्रत्येक सेवा सहकारी संस्थांचा उद्धार कसा करता येईल, विकास कसा करता येईल, त्याला सक्षम कसा करता येईल. त्याचबरोबर प्रत्येक डोंगरी गाव आहे, त्या गावामध्ये चांगली इमारत, सुसज्ज अशी इमारत त्यांनी तयार केली. गावामधील जो सेवा सहकारीच्या माध्यमातून राशन दुकान सुरू केलं, खताचं दुकान सुरू केलं आहे, असे अनेक उपक्रम त्याच्या माध्यमातून करता येते है. 3 लाख रुपए ब्याज पकड़िए और 1 लाख रुपए मुद्दल पकड़िए, टोटल 4 लाख रुपए वह किसान भाई जो का कर्जा चढ़ जाता है. और जो रेगुलर जो किसान भाई मेरा कर्ज लेता है 31 मार्च के पहले कर्ज भरता है, उस भी किसान भाइयों का फायदा. आज गोरेगाव तालुक्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली शेतकरी कर्जमाफी मुक्ती आणि त्या अनुषंगाने सगळ्या लोकांना त्याबद्दल माहिती व्हावी, प्रसार व्हावा व कर्जमुक्तीमध्ये जे शेतकऱ्यांचे नाव आले नाही अशा शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करावा या दृष्टिकोनातून गोरेगाव तालुक्याचे जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकचे संचालक सन्माननीय दुर्गाभाऊ ठाकरे यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं. विजय राणेजी आणि दुर्गाभाऊ या कार्यक्रमाला प्रामुख्याने हाताळत आहेत आणि त्या अनुषंगाने भरपूर मात्रामध्ये शेतकरी बंधू यांच्या समस्या दूर करण्यात आला व ज्या शेतकऱ्यांना ह्याचा लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळावा ह्याकरता प्रयत्न करण्यात येणार आहे.